नवनाथ भक्तिसार अध्याय 33. जयाजी जगदुद्धारा कनकवर्णा नरहरी चतुरा ऐक्यत्वकारणे हरिहरा शक्य एक तुझेची. तरी आता कृपा करुणी ग्रंथ सुचवी सुढाळ रत्नी शुभयोगी श्राव्य भाषणी स्वीकार करी महाराजा. मागिले अध्यायी मच्छिंद्र नंदन त्रिविक्रम देही संचरुण गोरक्ष तीर्थ स्नाना कारणे धाडिलसे मच्छिंद्रे. या परी गोरक्षणात मही भ्रमता नानी तीर्थ तो गोदातटी अकस्मात एओनिया पोहोचला. तो गोदातटी भामानगर तया अरण्यात गौरकुमार परम झाला क्षुधातूर जठरानले करुणिया. ग्राम पाहता तो अरण्यात उदक एक योजन न मिळे तेथ तया स्थानी शुधाक्रांत अनर जैसा पेटला. मार्गी चालता दिशा लक्षित तो शेत देखिले अकस्मात कृषी कर्म प्रांजळवंत पाहुणी सुमार धरियेला. तव तो कृषीवल माणिक नामी वय 10 वर्षे देहधर्मी माध्यान्ह समय साधुनी भोजनाते बैसला. पात्र घेतले पुढे वाढून कवळ करावा जो मुखी अर्पण तो अकस्मात गौरी नंदन आदेश शब्द गाजवी. तव तो माणिक कृषी शेती ऐकुणी आदेश शब्दाप्रती योजिला कवळ ठेवणी हाती प्रेमे नामित तया ते म्हणे महाराजा तुम्ही कोण किमर तो घेतले आडराण एरू म्हणे मी तपोधन क्षुधानळी पेटलो परम झालो त्रषाकांत म्हणून होऊनी आलो अतिथ. तरी सन्निध अन्न असेल तू ते भिक्षा आम्हा ओपावी. ऐशी ऐकता तयाची वाणी म्हणे महाराजा योगेंद्र मुनी निधान आहे मनोधर्मी पात्र वाढिले भक्षावे. मग तो उठोनी त्याची वेळी शीघ्र ओपी पत्रावळी आणि मृतकुंभ भरोणी जवळी शीघ्र करी पुढारा. मग तो गोरक्ष तपोधन हस्तपाद प्रक्षाळून अन्नपात्र पुढे घेऊन जठराहुती घेतसे. पूर्ण झाल्या जठराहुती मग सहजची तुष्ट झाला चित्ती की रुखा होता जलप्राप्ती लवनाकार पावतसे की दरिद्र्याप्रती देता धन मग कान पावे तुष्ट मन की यथेच मेळविता झाल्या कारण तोष शरीरी मिरवेना. तन्नाय कृषी नरेंद्रात्मा घडोनी आले तुष्ट महिमा मग प्रसन्न होऊनी चित्त द्रुमा वरद फळा दावितो. म्हणे कृषिका कवण काम मिरवला हो देह धर्मी एरू ऐकोणी म्हणे स्वामी आता कासया पुसता हो. तरी महाराजा आटा आटी करावी प्रथम कार्यासाठी कार्य झालिया व्यर्थ चावटी अन्यासी कासया शिनवावे. तरी आता कार्य झाले पुढे योजी शीघ्र पाऊले गोरक्ष म्हणे बोलशी बोल सत्य असती तुझे बा. परी तुवा माते दिले अन्न तेने मम चित्त झाले प्रसन्न. तरी तव देही किंचित पण सत्य असेल वद माते. जे जे कामना असेल तू ते ती पूर्ण पावशी फळ सहिते. येरी ऐकुणी कृषी त्याते ऐसे उत्तर देतसे म्हणे महाराजा मही पाठी तुम्हीच हिंडता भिकेसाठी ते तुम्ही मोह धरुणी पोटी माते काय ध्यालजी. भणंगा पाशी भणंग गेला तो काय देऊनी तृप्त झाला. खडका उदक पाळणा बोला कदा काळी दिसेना. तुम्ही तेवी हिंडता अन्नासाठी आम्हा काय देणार जेठी. नाथ म्हणे इच्छा तुष्टा आता तुझी करीन बा. एरी म्हणे पुरे बोलणे काय आहे तुम्हा स्वाधीन. तरी आणिक तुझ कारण लागत असेल ते माग. नाथ म्हणे रे एक दान तुवा दिदल्या झालो प्रसन्न. तरी काहीतरी मज पासून मागुनी घेई कृषीराया. एरू म्हणे उगला ऐस तुवा काय द्यावे आम्हास. तरी काही न मागू सुरस पंथ आपुला क्रमिका. ऐसे बोलता माणिक नामी गोरक्ष विचारी आपुले मणी. आडबंग असती कृषी धर्मी सदा विपिनी बैसुनिया. तरी हा माते म्हणतो माग परी त्याच्याची हितार्थ करावा लाग. ऐसे विचारोणी मनोवेगे तया लागी बोलतसे. म्हणे कृषीराया ऐक वचन तू आम्हासी म्हणशील देऊ देणे. तरी मागे सरस वचन निश्चय करुणिया बोलावे. एरू म्हणे तापसा ऐक माते दिससी महामूर्ख. जो देणारा आपुले आत्मसुख तो मागे सरणार नाही की.
अरे चंद्र असे शीतळपणी तरी तो वर्षेल दाहकपणी, परी तो ढळणार नाही प्राणी मागे पाऊल कासया. सविता राज तेजो दीप्ती तोही अंधकारी करील वस्ती, परी उदार तो औदार्या प्रती मागे पाऊल सारीना. मही गेलिया रसातळी परी औदार्य प्राप्ती महाबळी, त्या कृपणत्व कदा काळी अंगा लागी स्पर्शेना. तरी कोणते मागणे तू ते मागुणी घेईजे त्वरिते, मी बोललो निश्चयाते निश्चय माझा पाहिका. ऐशी बोलता विपुल वार्ता गोरक्ष म्हणे आपुल्या चित्ता, तरी मनाचे करणे मागू आता कैसा सांभाळील पाहू तो. ऐसा विचार करुणी चित्ती म्हणे मज दाविका विपिनपती, जे जे आवडेल तुझे चित्ती ते तू न करी महाराजा. काही एक इच्छिल तुझे मन ते तू न करणे हेची मागणे, इतुके देऊनी दुष्टपण बोळविका कृषी राजा. ऐशी वदता तयाची वाणी अवश्य म्हणे कांशकर्मी, हा धर्म आता आपुले धर्मी अर्क अवधी रक्षी नगा. ऐशी तैशी देऊनी भाक तुष्ट केले शरीरास, असो गोरक्ष त्या विपिनास सांडूनिया चालिला. मानिक नामी कृषी शेतांत मुक्त करिता झाला अवत, एठणे बांधुणी समस्त भार सकळ वाहतसे. वृषभा मागे दिधले लावून मौळी घेत एठण उचलून, मनांत म्हणे ग्रामासी जाऊन क्षुधा बल घालवावे. इतुकी मणी योजना होता स्मरण झाले गोरक्षनाथा, पुत्र कल्याण अनिता चित्ता मनाचे करणे उल्लंघावे. मन इच्छित असे घरी जावया तरी आपण न जावे तया ठाया, मग तेथेची उभा राहून या गाढ निद्रा करीतसे. मौळी एठणाचा भार घेऊनी उभा महीवर, नेत्र झाकुणी चिंतापर हरिनामी योजितसे. मन इच्छी हालवू अंग परी न हाले धड भाग, स्थिर होऊनी संचरले ओघ वचनार्थ संपादी. तरुपर्ण जे येती उडोण तेची करीतसे भक्षण, मणी येता साठवण तेही त्याग पर्णीचे करीतसे. मग सहज स्थिती वायू लहर अकस्मात येतसे मुखावर, तितकेची प्राशन आहार पर अमल मन होतसे. तेने क्रश झाले शरीर सकळ आटुनी गेले रुधिर, मांस म्हणाया तिळभर स्वप्ना माझी दिसेना. त्वचा अस्थि झाल्या एक उभा राहिला कष्टदायक, एरीकडे तपो बाळक बद्रिकाश्रमी पातला. बद्री केदारा नमुनी त्वरित पाहू चालिला चौरंगानाथ, तव गुहागृही शरीरावरती वाळवी वारुळ विराजले. मुखी तितुकी नामावळी आणि नेत्रचंद्री असे शिळाभारी, असे स्थिर तया स्थळी गोरक्षनाथ प्रगटला. त्वरित द्वाराची शिळा काढून पाहे तयाचे शरीरा कारणे, तो वारुळ गेले वेष्टून सर्व अंगी तयाच्या. शिळाचंद्री न हाले पाती राम शब्दे वल्गे उक्ती, ते पाहुण्या गोरक्षजती परमचित्ती हळहळला. मग शरीराचे वारुळ काढून पाहे तयाचे शरीरा कारण, तो हस्तपाद लवे करुण तपोबळे आले ते. मग सावध करुणी तया ते म्हणे पाहे मी आलो गोरक्षनाथ, शीघ्र कवळुनी तयाचा हस्त ब्रह्मात्कारी आणिले. मग कृपे करिता अवलोकन शरीर शक्ती आली दारुण, मग उठोनी वंदी गोरक्ष चरण म्हणे सणात झालो असे मी. या परी तयासी आलिंगुणी म्हणे बा कैसा झाला चरितार्थ, एरी म्हणे मज माहित नाही चामुंडे विचारी. मग विचारुनी चामुंडेसी व्रतांत पुसे शरीतार्थासी, एरू म्हणे आम्ही फळांसी देत होतो महाराजा. परी चौरंगी न करुणी भक्षण बैसला होता शिळा लक्षुण, मग फळेची पर्वताप्रमाणे गोरक्षा ते दाविली. फळ नगा पाहुणी तपोजठी विस्मय करी आपुल्या पोटी, म्हणे धन्य याची तपोरहाटी ब्रह्मादिका अतर्क्य. परमचित्ती कृपा वेष्टोणी मौळी ठेविला वरद पाणी, अनुग्रह चोज पुन्हा दावणी ब्रह्म सनातन केला असे. पुढे चौरंगीसी घेऊन बद्रिकेदारालया आणून, जाग्रत करुणी उमा रमण
चौरंगी ते भेटविला. मग तेथे राहुनी षण्मास सकळ करविला विद्याभ्यास. अस्त्र शस्त्र बहुवस प्रवीण झाला महाराजा. मग सकळ दैवंते पाचारून तपोवळे केले सधन. मग सकळ दैवते तुष्ट करून वरद प्रज्ञा आराधिले. सकळ देव वर देऊन पाहते झाले आपुले स्थान. एरीकडे बद्री केदार नमुन चौरंगी सह निघाला. त्वरे येऊनी वैदर्भ देशांत चौरंगी ते कौंडिन्यपूर दावित. म्हणे बारे तव माता तात भेट घेईत यांची. भेटशी तरी कैसा त्या ते जगी जाऊनी अति ख्यात. हस्तपदांचे मुंडन खंडन निमित्त उत्तरासड घेईजे. राये छेदिले तव हस्तपदासी परी धूसधूषी आहे मम मानसी. तरी आपुला प्रताप संगम रायासी निज दृष्टी दाविका. अवश्य म्हणे चौरंगीनाथ भस्म चिमुटी कवळुनी हस्त. रायाचे लक्षुनी बागायीत वातास्त्रासी सोडितसे. तव तेथींचे वणकर 601 सहस्र. वातचक्रे उडूनी अंबर दाविता झाला तयांसी. पुन्हा वात अस्त्र घेत काढून तव ते उतरती मही कारण. किती पडले मूर्छण वेष्ठून किती एक ग्रामी पळाले. ते येऊनी राजांगणी सांगते झाले विपरीत करणी. कोणी केली न दिसे नयनी आश्चर्य भू होतसे. माग भृत्यांते पाहू पाचारून पुसुनी त्या ते वर्तमान. कोणी केले आला कोण शोधा लागी धाडीतसे. तो एरीकडे चौरंगी सहित पाणवठी बैसला गोरक्षनाथ. हेर पाहुणी सत्वरित रायापाशी पातले. म्हणती महाराजा पाणवध्यासी बैसले आहेत दोन तापसी. तीव्र तेजी कानफाट वेशी विद्यार्णव दिसताती. ऐसे ऐकुणी राजेश्वर स्वर्णनी आपुला करी विचार. आले असती गोरक्ष मच्छिंद्र पुत्र दुःखे द्वेषाने. तरी आता त्वरे करून तयांसे जावे शरण. ना तरी ग्रामासी पालथे करून प्रतिहरतील. ऐसा विचार करुणी मानसी राव सामोरा ए समारंभेसी. गजवाजी शिबिका रथांसी कटकासह येतसे. ग्रामाबाहेर कटक येता गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा. आपुला प्रताप आता निज दृष्टी धाविका. ऐशी ऐकता गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळी भस्म चिमुटी. वातास्त्र जलपुनी पोटी चमूवरी प्रेरितसे. मग ते वातास्त्र अति तीक्ष्ण चमूसह राया दाविले गगन. रथ गजवाजा शिबिकासन वातास्त्रे पाडिली. तेने करुणीच भू समस्त पंथे आरंभळत. म्हणती हे महाराजानाथ शरणागत जावे. सकळ स्तविती दीनवाणी ते शब्द ऐकुणी तपोज्ञानी. चौरंगीसी म्हणे घे उतरोणी चमूसहित राया ते. मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वतास्त्र असे आड करीत. मग सकळ आटुनी गेला वात चमू मिरवली न गमोळी. मग उभा करुणी आपुला कर म्हणे उतरुनी यावे चमू समग्र. मग रायासह कटक भार उतरले तळवटी. मग समीप येता शशांगर चौरंगीसी बोलिला गौरकुमार. पितयासी करुणी नमस्कार तुष्टचित्ती मिरविका. ऐसे ऐकता गुरुनंदन धावूनी धरिले तात चरण. म्हणे महाराजा मी तव नंदन निज दृष्टी देखे मज. ऐसे बोलता चौरंगनाथ रावे धावूनी धरिले हृदयांत. मग परमप्रीती गोरक्षा ते चरणी भाळ अर्पितसे. मग गोरक्ष ही धरुणी हृदयी म्हणे राया याचा प्रताप पाही. येरी म्हणे तुझ समान आई भेटल्या न्यून कायसे. या उपरी तैसे चौरंगीनाथ वज्रास्त्र निर्माण करिता. चूर्ण करुणी महापर्वत अदृश्यपंथी मिरवतसे. या उपरी शशांगर गोरक्षासी म्हणे चतुर. आरोहण करुणी शिबिकेवर राजसदनी चलाजी. या उपरी बोले चौरंगीनाथ आम्ही न येऊ तव गृहांत. सापत्न मातुश्रीचे कुडे मनांत हस्तपाद छेदिले. माग मुळापासून सकळ वृत्तांत राया लागी केला श्रुत. राव कोपोदधिंत उचंबळला आगळा. सेवका लागी आज्ञा करीत आणा राणी येथ. ते ऐकुणी चौरंगीनाथ काय परी वदतसे. म्हणे ताता आपुले वचन हेची शिक्षा आली घडून. या परी ताता आपुले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा. तरी ऐसे न करी ताता सदनीच शिक्षा करावी प्रीता. मग शिबिकासनी बैसवूनी तत्वता राजसदना पातले. राव जाता मंदिरांत
पादत्राण घेऊनी हातांत, ताडन करुनी पत्नी ते, म्हणे जाई येथोनी 12 संवत्सर पर्यंत, त्वा तप केले शुचिष्मंत, तयाचे फळ कुडे मत, भ्रष्ट केले राज्यासी. ते पाहुणी गोरक्षनाथे, राया संबोधुनी केला शांत, 1 मास राहिला तेथ, शशांगर भक्तीने, या परी गोरक्ष जाते समयी, वंशवेष्टी मोह प्रवाही, प्रसाद देऊनी राजदेही, वीर्यवान पै केला, म्हणे कामिनी करुणी दुसरी, भोगी वंशलतेची लहरी, ऐसे सांगुनी शशांगरी, चौरंगी सह चालिला, मार्गी चालता मुक्काम, पाहते झाले प्रयागस्थान, करुणी उत्तमात्तम, शिवालयी पातले एताची करुणी शिवदर्शन, मग शिवादरे बोलुनी वचन, गुरु कले वराचे वर्तमान, तिये लागी पूस तसे. एताची करुणी शिवदर्शन, मग शिवदारे बोलिले वचन, गुरु कले वराचे वर्तमान, तिये लागी पूस तसे. तावती होऊनी भयभीत, बोलती झाली चाचरे घेत, शरीरे करुणी थरथरा कोपित, पायावरी लोटली, म्हणे महाराजा गुरुनाथा, राजा भाजा रेवती कांता, तिने माते भ्रष्ट ऊनी चित्ता, पुसुनी घेतले होते की, या उपरी दुसऱ्या लागुनी वदले नाही कलेवर कहाणी, नेनो भय वाटे मनी, कलेवर पहा निज दृष्टी. स्त्री जाती बोलती एक, परी करणी करीती अनिक, मज वाटत से ती चाळक, समस्त दृष्टी पहावे, ऐसी ऐकुनी तिची वाणी, परम घाबरला गोरक्ष मुनी, मग एकांत गुहा सदणी, विदारुणी पाहतसे, तव मोकळे गुहागार, अंत नाही कलेवर, मग नेत्री दाटुनी मोहाचा पूर, शोक सिंधू उचंबळे, तव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंता, सोडूनी दिधली माझी ममता, आता येथे गुरुनाथा कवणे ठाई पाहू मी, ऐसे म्हणून आरंभणात, धरणी प्रति शरीर टाकीत, तवती शैवदारा मोहस्थित, होऊनी त्या ते बोलतसे, म्हणे महाराजा धैर्य धरी, मी राजांगणे जाऊनी सत्वरी, पुसूनी येते मच्छिंद्र शरीरी, वृत्तांत कैसा झाला तो, ऐसे बोलणी गोरक्षाते, शैवदारा अंतापुरांत, शीघ्र जाऊनी रेवती ते, राजने माने नमियले, तवती पाहुणी शैव कामिनी, म्हणे का आलीस ओय मा बहिणी, एरी म्हणे अंतकरणी, आठव माते झालासे, म्हणाला तरी आठव कोण, तरी 12 वर्षे आली भरून, तुम्हा लागी सांगितली खूण, राजभागी विचारा, ऐसी ऐकता तियेची वाणी, एकांता नेते राजपत्नी, म्हणे मायो अंतकरणी, चिंता सोडी सकळती, अगे तुझ विरहित त्याची दिवशी, कलेवर काढूनी शस्त्र उद्देशी, वाटले गे रती रती मानसी, सकळ विपिना माझारी, त्यासही लोटले बहुत दिवस, अस्ति मांसाचा झाला नाश, जीवजंतू खाऊनी त्यास, विष्टामृत्तिका झाली असे, तरी या कार्याचा सकळ तरू, समूळी उपटीला बीजांकुरू, आता चिंतेचे फळ अपारू, कोठुनी दृष्टी पडेल, ऐसे बोलता राजांगणा, परमचित्ते व्यापिले मना, म्हणे नेनो पुढल्या कर्मा, कैसे घडोनी येईल, परी आता असो कैसे श्रुत, करावे गोरक्षास, जे जे असेल प्रारब्धास, भोग भोगणे लागेल, ऐसा विचार करुणी चित्ती, पुनश्च आली शिवालया प्रती, जे वदली रेवती युक्ती, प्रांजळ तैसे सांगितले, सांगता ऐकिले नाथे, परम पेटला क्रोधानळा ते, म्हणे शिक्षा करावी राजभाजेते, दुःखार्णवी बुडवून या नाथे लागतसे, जरी अवज्ञा करुण जंतूचे झाले भक्षण, तरी आता शोधार्थ मण, मच्छिंद्र शरीरी ठेवावे, न धावे तिसी शिक्षे कारणे, ते नाश न पावे निश्चय पूर्ण, कोणे तरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल, मग बोलावणी चौरंगीते, म्हणे बारक्षी शरीराते, मी देहासी सांडुनी त्रिभुवनाते, कलेवर शोधार्थ जातो की, ऐसे सांगुनी चौरंगीते, प्रवेश करी गुहागृहाते, प्राणसाण शरीराते, भ्रमण करी दक्ष दिशा, सकल शोधला जंबूद्वीप, सरितार्णवी सकल आप, ग्राम कानन सप्तद्वीप, रती रती शोधिले, परी जीव जंतूची देहस्थिती होऊन, शोधिता गुरुचे कलेवर पूर्ण, कोणे तरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल, अतळ वितळ सुतळ पाताळ, सप्तही पाताळ स्थळ, पिंड ब्रह्मांड शोधुनी सकळ, स्वर्गावरी चालिले,
सुवरलोक भूवरलोक तपोलोक आर्यमा यक्षादी सत्यलोक कुबेर तारा गणादी अनेक शोधुनिया पाहिले एक मेरू स्वर्ग पाठार गण गंधर्वादी अन्य सुरवर सकल शरीरा करुणी संचार गुरु शरीरे शोधिले उपरी पाहुणी वैकुंठ समस्त त्वरे पातला कैलासा प्रत तो होताची प्रवेश शिवगणांत धुंडाळुनी पाहतसे तो शिवगणी चामुंडा समुदायांत अस्तित्वच्या माणस देखे समजता या परी वीरभद्र सर्व गणांत गरजोनिया सांगतसे म्हणे 12 वर्षाचा सरळा नेम मच्छिंद्र शवाते करा रक्षण तयाचा शिष्य गौरनंदन कोणे रूपे येईल ऐसी ऐकुणी तयाची वार्ता गोरक्ष तेथुनी झाला निघता तो येरीकडे चौरंगी नाथा काय सुचले होते की गोरक्ष शवाजवळ बैसून आणि सकळ अस्त्र व्यापून जेथे लागन लागे देवा कारण ब्रह्मादिका करुणिया ऐसे अस्त्र व्याप्त तैशांतुनी निघुणी गौरसूत गुप्तवेशे शरीरांत येऊन या प्रवेशताची अकस्मात उठून बैसला गौरसूत मार्ग सोडून गुहागृहांत बाहेर आले उभयता मग सिद्ध करुणी भस्म झोडी उभे राहिले दोन्ही बळी पर्वतास्त्र तेने काळी अर्कावरी सोडिले गोरक्षमुखीचे पर्वतास्त्र प्रविष्ट होता अति स्वतंत्र माथा उचलिता अंबरपात्र भरोनिया झाले 1.25 लक्ष योजन मिती स्वर्गी उंच झाले गबस्ती त्याहुनी माथा द्विगुण पर्वती अंबराते मिरवला मित्र मार्गीचा धरुणी रोक आकाश स्तंभ झाला एक तेने करुणी सेंदणी अर्क मार्गावरी अडखळला चक्रपदा चालावया वाट न मिळे पाहुणी सुभट मग सज्ज करुणी गांडी व चिमुटी योजिता झाला महाराजा तीव्र शरीरी वज्रास्त्र योजुनी सोडी प्रविष्ट मित्र तेने करुणी पर्वतास्त्र भंगिता झाला ते क्षणी परी पर्वतास्त्र भंगित होता आदित्य विचारी आपुले चित्ता हे अस्त्र कोणाची प्रताप दुहिता आडमार्गी झाले असे ऐसे पाहता अर्क अंतरी तो समजला नर गोरक्ष केसरी मग संदणासह महिवरी येऊन या प्रगटला येता देखती अर्कराज काय करीती हो विजय ध्वज चंद्रास्त्राचे पेरुणी बीज कोटी चंद्र निर्मिले तेने करुणी शीतळ प्रवाही मिरवती झाली मही मग तो सकळ दाह स्वभावी बाधू न शके अर्काचा ऐसी समाधान स्थिती होता परी समीप पावला प्रविष्ट सविता मग चौरंगी आणि गोरक्षनाथ अर्कचरणी लागती या परी भाविक स्थिती सांगून बोलता झाला जग लोचन बारे तुझ सुख संबंध कोण दर्शवी का वाचेशी एरू म्हणती महाराजा आम्ही उदेलो एक काजा मच्छिंद्र देह तेजा पुंजा शिवगणे हरियेला तरी आपण जाऊनी तेथे सुनीती सांगावी वीरभद्रा ते की मच्छिंद्र देह महिते पाठवून द्यावा की परी या कार्या बहुधा नीती सांगुनी जरी ना ऐकती मग मागुनी बोलावुनी एक घेऊ या क्षिती युद्धा लागी मिसळाया ऐसे परवी महापर्वी आमुची जाऊनी करावी शिष्टाई ई तुका उपकार मच्छिंद्र देही आम्हासी सह्य मिरवावे ऐसे बोलता गोरक्षनाथ आदित्य अवश्य त्याते म्हणत मग त्या क्षणी कैलासा जात त्वरित जाऊनी पोचला गणे पाहुणी अर्क येता सहज पापा लागी विजय ध्वज म्हणती येणे महाराजा कोण्या अर्था झाले असे आदित्य म्हणे ऐका वचन गोरक्ष शिष्टाई साधन करू पातलो तुम्हा कारण मच्छिंद्र देहा कारणे तरी मम बोलणे आता चित्त ध्यावे परमहिता महिसी पाठवा मच्छिंद्र देह आता तुष्ट करी गोरक्षा तुम्ही तुष्ट केलिया त्यास नाथ पंथे वाढेल प्रीत ऐसे उत्तर बोलता आदित्य वीरभद्र बोलतसे हे महाराजा ऐक वचन आम्हासी दुःख दिदले मच्छिंद्राने तरी आता गेलिया प्राण महिन दाऊ शबाते जरी गोरक्ष झुंजेल आम्हाते तरी सिद्ध होऊ युद्धाते गोरक्ष जिंकुणी समरंगणाते मच्छिंद्रा सम करुणी ठेव उपरी बोले नारायण मच्छिंद्रे दुःख दिले तुम्हा कारण तेव्हा तुमचा प्रताप पळून कवन ठाय गेलासे आता अवचट घडले ऐसे म्हणून प्रौढ झाला मानसे
परी मच्छिंद्र जैसा तैसाच गोरक्ष प्रताप बळी असे की. तेव्हा मच्छिंद्र होता एक, आता दोघे असती प्रताप अर्क. ते कोपल्या सकळ धाक कृतांता समयोजिती. एरू म्हणती असो कैसे परी कदा न देऊ मच्छिंद्रास. या परी बोलता राजस आवडेल तैसे करावे. परी एक आणिक वचन तुम्ही उतरा मही कारण. स्वर्गी करिता कंदन शिवलोकांत पावेल ते. म्हणती की यासी काय कारण तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण. कैलासगिरी पिष्ट होऊन खंड करीतील क्षणार्धे. परी ते पाहुणी येथील वस्ती विनाश होईल स्वर्गाप्रती. मग त्या कोपे पशुपती शासन करील तुम्हा ते. भव भवानी अति प्रीती करीती गोरक्ष मच्छिंद्राप्रती. पहा शरीर जसवे चामुंडा हाती कैलासाते पाठविले. तरी आता शिवान कळता मानेल तैसे करावे चित्ता. ऐशी गोष्ट आदित्य बोलता सर्वा परी मानले. मग वीरभद्र म्हणे सर्व गणांसी तुम्ही युद्धा जावे सर्व महिसी. दुःख लागता काही रणासी मीही येतो मागुण. मग अष्टभैरव गण अवश्य म्हणून करीती गमन. विमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्र अस्त्रादिकी उतरले. 72 कोटी 84 लक्ष एताची दिखेनाथ गोरक्ष. मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष सावध होई मम अवस्था. असो शिवगण एताची मही लोटते झाले शस्त्र प्रवाही. ते गोरक्ष पाहुणी त्या समयी वज्रास्त्र निर्मिले. वज्रास्त्र पातले लव न लागता सहस्र वेळा भवते फिरता. तेने शिवगणाचे शर समस्त अंगी लिप्त न होती. ते पाहुण्या सकळ शिवगण योजिती अपार अस्त्रां कारण. तितुक्याही अस्त्रा उभय जण लक्ष धरुणी उडविती. अग्निअस्त्र धूमास्त्र तयावरी प्रेरिती वातास्त्र. वातास्त्रावरी उरगास्त्र प्रेरिते झाले शिवगण. काळास्त्र आणि वज्रास्त्र महाकठीण स्पर्शास्त्र. तया माझी दानवास्त्र प्रळय करीत आगळा. ते पाहुणी गोरक्षनाथ प्रेरिता झाला जलदास्त्र. तया मागे पर्वतास्त्र लागोपाठ करीतसे. तया मागे खगेंद्रास्त्र तया मागे संजीवनी अस्त्र. मग प्रेरी इंद्रास्त्र ते जाऊन या झगटे. विभक्तास्त्र देवास्त्र कठीण तीही झगडती त्वरे करुण. ऐसे अस्त्र परिपूर्ण गण अस्त्र ते भंगिती. त्यात काय करी चौरंगी नाथ हळूची मोहनास्त्र प्रेरित. ते संचरुणी गण हृदयांत मग पिसाटपणे मिरवत. सर्वासी नाही ध्येयभान तेने न कळे आलो. कोण कार्या लागुण पिशाच वृत्ती भ्रमत राणोराण व्यर्थ फिरते जागले. त्यांत आणिक चौरंगी नाथ प्रेरी प्रळय काळींचा वात. तेने गण समस्त वायुचक्री पडिले. तो वीरभद्र मागुणी चामुंडे सहित युद्धा लागी आला त्वरित. परी शिवगण पाहुणी अव्यवस्थित परमचित्ती क्षोभला. मग गांडीवाते टणत कारोणी बाण योजिले अपार गुणी. कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तिन्ही विविध बाणी पाडितसे. जैसा प्रळय काळींचा वडवा नळ तो यत्ने न पावे कदाशी तळ. तन्याये शिव बाळ कोपानळी वेष्टीला. ते पाहुणी चौरंगी नाथ रती अस्त्र प्रेरित त्वरित. तेने कामास्त्र त्वरे निश्चित मूर्छित होऊनी पडिले. यावरी दुसरे चौरंगी नाथ दशासुरी अस्त्र प्रेरित. ते पाहुणिया नाभिसूत झड झडोनी पळतसे. चित्ती म्हणे नोहे बर्वे वेदहरतील आता सर्व. शंखासूर प्रतापार्णव पुन्हा उदय झाला असे. ऐसा विचार करुणी मणी ब्रह्मास्त्र दवडिले अदृश्यपणी. पुढे कामिनी अस्त्र चौरंगी मुनी ग्रेरिता झाला लवला हे. ते पाहुणी कार्तिकास्त्र पडुनी लपवी मुख पात्र. परी चौरंगीचे 5 जन्यास्त्र प्रळया लागी मिरवले. ते पाहुण्या भद्र जाती मस्त्यास्त्र योजिले परण निगुती. तेने करुणी तदस्त्र शांती अदृश्य ते मिरवले. परी परम कोपुणी तपोबळ तीव्रास्त्र योजिले तत्काळ. संजीवनी योजुनी सबळ सकळ दानवा उठले. ते दानव म्हणाल कोण कोण त्रिपुर सुंदराक्ष मल मृदू मान्य. म्हैसासूर जालंधर प्राज्ञ काळयवण अघबक. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप सहित मुचकुंद बळी वक्रदंत. रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यांत सिंहनाद भरिताती.
ऐसे सबळ राक्षस उठता विमानयानी सूरवर असता अति भय मानुनी चित्ता विमानांते पडविती कैचे युद्ध कैचे पाहणे पळती सूर भयभीत होऊन 33 कोटी देवता कारण चिंता अपार व्यापिली. म्हणे रावणे बंदी घातले दैवे दाशरथी रामे सोडिले आता दैन्य भोगुनी आले दुःख अपार एधवा ऐसे होऊनी भयभीत कंपे व्यापिले ते समस्त असो सुरवर जाऊनी वैकुंठात निवेदिती श्रीरंगा मग तो दयाळ चक्रपाणी ऐसी ऐकुणी सुरवर वाणी म्हणे भोग आला परतुणी अवतार दीक्षे कारणे मग तो परम दचकुणी चित्ती शिवपाचारीला सुरवरा हाती बैसुनी स्वसंगती विचित्र करणी निरोपिली. म्हणे गोरक्ष केले अनुचित पुन्हा उठविले दानव समस्त आता दानव तरी रसा तळाप्रत महिस कळणे तिलकी एक एक दानवासाठी आपण माराया झालो कष्टी कल्पावरी अवतार जेठी धरोणिया भिडलो तरी आता कैसे करावे निवटतील कैलासा सकळ दानव आहा मूर्ख तो वीरभद्रराव व्यर्थद्वेषी मिरवला मग सोडूनी वैकुंठासी येते झाले गोरक्षापासी म्हणती बा विपरीत महिसी पुत्रा हे काय मांडिले अरे एक एका राक्षसा लागी आम्ही श्रमलो बहुप्रसंगी अवतार घेऊनी नानारंगी हनन केले तयांचे तरी आता कृपा करून अदृश्य करी दानवा कारण येरी म्हणे गुरु शवा आणून घ्यावे आधी मज लागी मग शिवे बोलावणी चामुंडेसी मच्छिंद्र शवा ते आणविले महिसी म्हणे बा घेई आणि राक्षसांसी शांतदृष्टी दाविका या परी गोरक्ष म्हणे त्यांते दानव नोहेत अस्त्र व्यक्त संजीवनी प्रयोग देह स्थित दानव उदया पावले तरी अवतार घेऊन पुन्हा योजा रणकंदन ना तरी वीरभद्राची आस्था सोडून द्यावी लागेल तुम्हा ते यावरी बोले भालदृष्टी एरपोर नाही म्हणे पोटी परिनाथा राक्षस जेठी दुःख देतील आम्हा ते एक मधु दैत्य माजला तेने पळविले राणोराणी आम्हाला शेवटी एक दशीने त्याला मृत्युमुखी पाठविले ऐसे दुःख सांगावे किती तरी आता कृपामूर्ती वेगी निवटी राक्षसांप्रती पुत्रमोह सोडिला ऐसे शिव विष्णू बोलत एरीकडे राक्षस समस्त वीरभद्र पाहुणी झुंजत धनुष्य बाण कवळुनिया परी तो प्रतापी भद्र जाती एकटा झुंजतो सर्वांप्रती नाना शस्त्र अस्त्राकृती निवारित बलिष्ठ तुष्ट होता गोरक्ष जती वाताकर्षण अल्पयुक्ती भस्मचिमुटी रणकंदना प्रती फेकुनिया देतसे ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेळी माजले कंदन एरीकडे शिव विष्णूंनी स्तुती तुष्टविला गोरक्षा तेने दानव वीरभद्रासहित मही पाडिले निचेष्टित श्वासोच्छवास कोंडुनी समस्त प्राणरहित झाले ते सबळ अस्त्रेम वाताकर्षण ठाऊक नव्हती देव दानवा कारण परिनाथ पंथी ती येऊन प्रसन्न झालात कृपेने असो वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापवंत त्यावरी गोरक्षे जलपुणी अग्निअस्त्र सकल केले भस्मते यावरी पुढे पंचानन वेष्टिले अति मोहाणे ते पुढिले अध्यायी सकळ कथन श्रोतियांनी ऐकावे परम साधन योजुनी चित्ती पाठ थापटुनी वक्त्याप्रती भला भला म्हणूनी उक्ती श्रोते करीती तत्कृपे परम अवधाना योजुनी चित्त वक्ता जाहला धुंडीसूत नरहरी मालू नामजांत संत सेवे अनुसरला स्वास्ती श्री ग्रंथ भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर त्रयस्त्रिशती अध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु.